या भाऊ. अप्पर. जीजू जीजू प्लीज शिवाला वाचवा जीजू. अरे हो तू शांत हो. हे बघ शिवानी काही केलेलं नाही. जीजू जीजू मला फोन आला, मी डायरेक्ट इथे आलो. मला कोणाला सांगायची हिंमतच झाली नाही. मला कळतंय. आपण आता आज जाऊ ना, काही होणार नाही शिवाला. जीजू माझी चूक आहे. मी जुगाड करून त्या ड्रायव्हरचा नंबर दिला आणि शिवाला एकटीला जाऊ दिलं. मी जायला पाहिजे होतं. माझ्यामुळे झालंय जीजू सगळं. नाही तुझ्यामुळे काही झालेलं नाही. ए बाळा शांत हो, रडू नकोस. एक्झॅक्टली. हे बघ आम्ही आलोय ना, आम्ही शिवाला काही होऊ देणार नाही. शांत हो. शांत हं? चल आत बघ आता काय होतंय ते. शिवानी काही केलेलं नाही. ये. आले का ग? संपदा झोपली आता. म्हणजे झोपत नव्हतीच. शिवा येईल तोपर्यंत थांबीन म्हणत होती, पण मग मी औषधं दिली, आता झोप लागली. मी काय म्हणते ताई, जेवून घेता का? किती वेळ उपाशी राहणार तुम्ही तरी? शांताबाई नको. जोपर्यंत शिवा येत नाही ना तोपर्यंत घशाखाली काही जाणारच नाही. खूप काळजी वाटते हो तिची. पण येईल का ती घरी? सोडतील का पोलीस असे लगेच? नाही नाही म्हणजे माफ करा, तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे शिवानं काही गुन्हा केला नाही याची खात्री आहेच मला, पण ते प्रत्येक गोष्टीत पोलीस काहीतरी खोट काढतात ना, म्हणून असं विचारलं. शांताबाई अहो भाऊ आशू गेले आहेत ना, ते करतील प्रयत्न आणि येईल शिवा. येऊ दे. आणि पण मला काय वाटतं की शिवानी असं एकट्याने जायला नको होतं ना. तिची सध्याची मानसिक अवस्था बघतात तिच्या हातून काही होऊ शकतं. अरे बस काय बोलतोयस तू? असं काहीही नाहीये. तिला फक्त थोडा धक्का बसलाय बस. पण काकू रॉकीच्या सुहास ताई नका काळजी करू, येईल शिवा सुखरूप घरी येईल. पण सीताई आता आली ना की घरातच बसवून ठेवा बरं का तिला. अजिबात कुठं बाहेर पाठवू नका. काय खूळ शिरलंय पोरीच्या डोक्यात कुणास ठाऊक. नाही म्हणजे तिचं नुकसान होऊ नये असं वाटतं म्हणून नाही शांताबाई, खूळ नाही. रॉकीच्या खुनाचा पुरावा मिळाला होता शिवाला. माझंच चुकलं. विश्वास नाही ठेवला तुझ्यावर. तीच लढत होती बिचारी. पण आता माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. मी तिला आता कुठेही एकटीला जाऊ देणार नाही. तिच्या सोबत उभी राहणार मी. हे मी ठरवलं. ताई अगं आपण उभे राहू. तू काळजी करू नकोस. मग सगळं आधीसारखं छान होईल. आणि आपली शिवाय ती सगळं आधीसारखं नीट कर. बघतो. हो उर्मिला. शिवा काळजी करू नकोस तू बाहेर येशील. देसाई भाऊ साहेब हा बघा, हा चाकू सापडलाय शिवाच्या हातात आणि शिवा त्या डेड बॉडी समोर उभी होती. जर तुम्हाला बेल हवी असेल तर ती डायरेक्ट कोर्टात मिळेल. हो पण साहेब तुम्ही गुन्हेगाराला सोडून तिला आत टाकताय. रॉकीच्या केसचा कल्प्रिट अजून सापडलेला नाहीये. त्यावेळेला ती तिथे होती याचा अर्थ तिने खून केला असा होतोय का? भाऊ शांत हो तुम्ही. मी आहे ना. हे बघा भाऊ, आम्ही तेच शोधतोय आणि त्यासाठीच आम्ही ड्रायव्हरला ताब्यात घ्यायला चाललो होतो. पण यांनी आधीच जाऊन त्यांना मारून टाकलं. यांनी जर रागावर कंट्रोल ठेवला असता तर ही घटना घडलीच नसती आणि केस आजच्या आजच सॉल्व्ह झाली असती. आता या मर्डरमध्ये यांना आतमध्ये टाकावंच लागणार ना. हे बघा, हा चाकू होता आणि ह्या त्या डेड बॉडी समोर उभी होती. अहो पण याचा अर्थ असा होत नाही की शिवानी खून केलाय. मला मान्य आहे शिवाच्या हातामध्ये चाकू होता, तुम्ही तिला रेड हँडेड पकडलं, पण तिने गुन्हा नाही केलाय. हे बघा आशुतोष, आम्ही चौकशी करतोय आणि त्यात ही शिवा पण काही बोलत नाहीये. आणि जर सेल्फ डिफेन्स मध्ये तसं केलं असेल तर
तिनं सांगावं ना, आम्ही तशी केस बनवू आणि तीच शिक्षा त्यांची कमी होईल. हो पण त्यांनी गुन्हा केलाच नाहीये तर शिक्षा कसली? का? तुमच्याकडे काही पुरावा आहे का तिनं खून केला नसल्याचा? लॅपटॉप मिळेल का तुमचा? 1 मिनिट. हे घ्या, हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये क्लिअरली दिसतंय तुम्हाला की तो ड्रायव्हर तिथे होता. एक माणूस आला, त्याला पैसे दिले. तो ड्रायव्हर पैसे मोजत असताना त्या माणसाने मागून चाकू मारला. तो ड्रायव्हर पडला आणि तो माणूस पळून गेला. मग शिवा आली आणि तिने तो चाकू उचलला. हे फुटेज तुम्हाला कुठे मिळालं? ही घटना जिथे घडली ना त्याच गोडाऊन मध्ये एक CCTV पण होता. तिथनं आम्हाला हे फुटेज मिळालंय आणि यामध्ये क्लिअर दिसतंय शिवानी काही केलं नाहीये. आता तरी मान्य करा ती गुन्हेगार नाहीये. ठीक आहे. मग सोडा ना शिवाला, तिने काहीच केलं नाहीये. हवालदार, सोडा त्यांना. आशुतोष, रामभाऊ, आम्ही चुकीच्या व्यक्तीला अटक केली. खरं तर पूर्ण चौकशी करूनच यांना अटक करायला हवं होतं. नाही साहेब, तुमचं बरोबर आहे. त्या सिच्युएशनमध्ये मी अशीच होती की कोणालाही वाटलं असतं की मीच खून केलाय. पण तुमचा गैरसमज दूर झाला हे बरं झालं. हा खुनी कदाचित मेन मास्टरमाइंड असू शकतो, ज्याने रॉकीला मारण्याचा कट रचला असेल. हो सर, थँक्यू सर. तुम्ही आमचं ऐकून घेतलं आणि आमच्यावर विश्वास ठेवलात. काही मदत लागली तर सांगा, आम्ही येतो. नक्कीच कळेल. चला, थँक्यू सर. थँक्यू. काय रडत होती रे बिचारी, मला दया आली तिची. हसू नकोस तू, किती वाईट आहेस यार. हसू नको तर काय करू. बरं ते सोड. हे बघ, मला माहितीये माझ्याच डोक्यात आली आहे ही आयडिया, पण हे खरंच करायचंय का? हो करायचं. नाही यार, अरे मला तिच्याकडे बघून कळत होतं ती जे काही बोलतीये ना ते मनापासून बोलतीये. तिला तुझ्याबद्दल जे काही वाटतंय ते मनापासून वाटतंय आणि आता तिला तिची चूक कळली. ऐक, मी ना दिव्याला तुझ्या अगोदरपासून ओळखतो आणि तू इतक्या कमी वेळेस भेटून तुला वाटतंय की ती खूप जेन्युइनली बोलतीये. काहीतरीच आपलं. मुलींना कळतं. दिव्या कळायला खूप जास्त अवघड आहे अर्चना. हे सगळं ती जे करतीये ना हे तिने या अगोदर सुद्धा केलंय खूप वेळा. त्यामुळे मलाच माहित नाही की सध्या तिच्या मनात काय चाललंय. त्यामुळे आता हे जसं चाललंय ना चालू दे. तू एकदा तिच्याशी बोलून बघ, बोलल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुला काय वाटतं, या अगोदर मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नसेल कधी? अगं पण ती नाही ऐकत, सोड ना. पण म्हणून तू आता हे सगळं मुद्दाम करणार आहेस का? ठीक आहे, मुद्दाम करतोय तर मुद्दाम करतोय. पण अर्चना, मी दिव्याला इतक्या सहजासहजी संधी देणार नाही. म्हणजे नाटक करायचंच आहे. हो ठीक आहे, हे नाटक जोवर चालू राहील तोवर तुझा कट पण चालू राहील. अजून एक स्पेशल चहा. यार तू नाही चहाची लालूच देऊ नकोस हा मला. तूच माझी मैत्रीण. हट. मला माहिती होतं तू नक्की रेडी होणार. मामा, एक चाय और दे ना. आता ही शिवा सुटून घरी यायला नको, नाही तर पुन्हा सगळं उकरून काढेल आणि पुरावे शोधण्याच्या मार्गी लागेल. काहीही करून आजची रात्र ती नाही आली ना तरी मी घरातलं वातावरण बदलून टाकेन. शांताबाई, कसला विचार करताय? काही नाही, शिवाची काळजी वाटते बघा. भीती वाटते हो. म्हणजे बाईच्या जातीनं असं तुरुंगात असणं बरं नाही ना. सून येते एका घरची, आणि एका घरची म्हणजे कुठल्या घरची? देसाईंची सून येते. उगाच नाव खराब होतं बघा. नाही म्हणजे आता मला माहिती आहे का
ते काहीतरी शोध घेते त्याच्यासाठी चाललंय हे सगळं. चुकीचं नाहीये त्याच्यात काही. म्हणजे कसं आहे बघा, आता त्या पोराचा जीव गेला हा, आणि त्या पोराच्या मारेकऱ्याला शोधण्यासाठी, म्हणजे एक जीव गेला तो गेला, त्या जीवाच्या मारेकऱ्याला शोधण्यासाठी आता लागले का नाही एवढे सगळे जीव टांगणीला? सांगा बरं. शांताबाई, अहो तुम्ही असे विचार का आणताय मनात? मुळात रॉकी शिवाच्या भावासारखा होता, आणि खरंच हे ॲक्सिडेंट नसून जर त्याला कोणी मारण्याचा प्रयत्न केला असेल आणि शिवा त्याचा शोध घेते तर ती बरोबर आहे. हो, तुम्ही काय इतका विचार करताय? नाही, पण त्याच्यासाठी पोलीस आहेत की ताई? हा, आपल्या पोरीने कशाला करायचं बरं, हे ओढवून कशाला घ्यायचं सगळं? असं काहीतरी वाटलं ना मला, म्हणूनच मागाशी मी तसं बोलून गेले बरं का. पण मनात काहीतरी वेगळंच आणि तोंडातनं दुसरंच काहीतरी असं झालं. नाही म्हणजे लोक उगाच नावं ठेवतात, बाकी काही नाही. शांताबाई, अहो आपण लोकांची भीती का बाळगायची? त्यांचा विचार का करायचा? अहो, आणि शिवाने नेहमी देसाईंचं नाव जपलंय, मुळात मोठं केलंय, आणि अशा वेळी आपण सगळ्यांनी तिच्या पाठीशी खंबीर उभं राहिलं पाहिजे. तसं तर तसं. आता शिवा लवकरात लवकर घरी यावी याची प्रार्थना करायची, दुसरं काय नाही का? नका काळजी करू, आज रात्रीपर्यंत शिवा नक्की घरी येईल. एवढा अंधा विश्वास आहे त्या शिवावर, कोणाच ठाऊक? काय नशीब घेऊन जन्माला आली आहे, कोणाच ठाऊक? थँक्यू सो मच आई. तुम्हाला सांगू, इतकी गरज होती ना गरमागरम चहाची. खूप काम होतं आज. काय झालं, डोळ्यात पाणी? हा, अरे काय नाही रे, आनंदाचे अश्रू आहेत ते. माझं कैलास विना पगार झाला की असं देवाजवळ यायचा आणि पैसे ठेवायचा, त्याची आठवण झाली. आजी, थोड्या वेळाने ते पैसे उचला आणि तुमच्या जवळ ठेवा. माझ्याजवळ ठेवून काय करू? मी काय करणार आहे त्याच? मी तरी ते पैसे ठेवून काय करणार आहे आजी? अहो, मला गरज लागेल तेव्हा तुमच्याकडून मागून घेईन. आणि तेव्हा माझ्याकडनं संपलेले असतील तर मग मी कशासाठी आहे? हा, नाही, आई बरोबर बोलतायत. हा, हे बघ, ही सगळी तुझी मेहनत आहे, तुझ्या कष्टाचे पैसे आहेत, आणि हे सगळं घर तूच सांभाळतोयस ना, मग तूच ते पैसे सुद्धा सांभाळून ठेवायचे. हो आई, मी एवढ्या पैशाचं काय करू? हा, तुम्हीच सांगा. अरे असं काय करतोस? हा बघा ना, आम्हाला काही ऐकायचं नाहीये, तू तुझ्याकडे सांभाळून ठेव पैसे. जाऊ दे ग वंदे, तो ऐकायचा नाही. आजी, तसं नाही हो. पण आई, एक खरं सांगू, मला ना आता पैशाची किंमत कळली. माणसाकडे तितकाच पैसा असायला हवा जेवढ्याची त्याला गरज आहे. बरोबर आहे. नाही, प्रगती करायलाच पाहिजे, पण हव्यास नको. हो ना? म्हणूनच मी ते कार डिलिंग्स मधनं जितके पण पैसे निघतायत ना, सगळे बाजूला काढून ठेवतोय. हो, पण आता हे पैसे तुमच्या भविष्यासाठी सांभाळून ठेवा. आई, माझं भविष्य आता तुम्ही आहात. अरे वंदी, बघितलंस ह्या पोरानं केवढं मोठं केलं ग आपल्याला. खरंच वंदी, आपण नशीबवान आहोत की एवढं गुणी चांगलं पोरग आपल्याला जावई म्हणून मिळालंय. नशीबवान तर मी आहे आजी. तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. कैलास गेल्यावर मला वाटलं होतं की गॅरेज कोण सांभाळणार, पण ती जबाबदारी माझ्या शिवानं पेलली. तिनं गॅरेज सांभाळलं. आता तिचं लगीन झाल्यानंतर वाटलं परत गॅरेज बंद पडणार, कोण सांभाळणार? देवासारखा तू आलास, तू गॅरेजची जबाबदारी घेतलीस आणि गॅरेज सांभाळतोय सध्या. खरं सांगू, या घरावर आणि गॅरेजवर देवाची लई कृपा आहे, आणि हे समज जबाबदारीनं तू करतोय सरळ. पण आजी, याचं कारण सुद्धा तुम्हीच आहात. अहो, तुम्ही समोरच्याला किती जीव लावता हो, किती प्रेम करता.
मग समोरचा कोणीही असो, तुम्ही कधीच असा विचार करत नाही. खूप निस्वार्थी आहात आजी तुम्ही, आणि तेच तुम्हाला परत मिळतं. हे वंदी, हे बघ, कोणाची दृष्ट नका लागायला. लय मेल्यांची नजर आहे ह्याच्यावर. आता तुझं आयुष्य मार्गी लागलंय. हम्म. आता दिव्या एकदा घरी आली ना की या दोघांच्या संसाराची घडी नीट बसेल. होय. सुहास, मगाशी कोणी आलं होतं का रे रूममध्ये? कधी नाही का तुला भाजलं असेल? अरे मगाशी नाही का मी आत आले तेव्हा मला असं वाटलं की कोणीतरी होतं रूममध्ये. तू काय वेड्यासारखं बडबडतीस? तू बघितलंस का कुणाला? बावळट आहेस का? आतून गडी लावली होतीस ना, मग कसं बघेन? मी नाही का आतमध्ये आले, मग मी आतमध्ये वॉशरूम मध्ये गेले, त्यानंतर ना कोणीतरी होतं रूम मध्ये. म्हणजे तू कोणाशी तरी बोलत होतास असं वाटलं मला. नाही ग, हा ते मी दरवाजा लावला ना त्याचा आवाज झाला असेल. नाही रे, मी म्हंटल ना तुला कोणाशी तरी बोलण्याचा आवाज येत होता. तू काही झोल करत नाहीयेस ना? कीर्ती, काय विचारतेस? मी फक्त विचारते. काय काय झालं? काही नाही. मी मागे एकदा माझा जीव धोक्यात घालून तुझ्या आई वडिलांचा जीव वाचवला, स्वतःचा हात मोडून घेतला, आणि तू मला विचारतेस मी काही झोल करतोय का? नाही नाही, अरे मला फक्त वाटलं ना म्हणून. वाटलं ना म्हणजे संशय येतोय तुला? नाही कीर्ती, मी मान्य करतो की मी पैसे घेतले होते, पण त्याच्या व्यतिरिक्त मी काही केलेलं नाही. मी आता काय करू म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास बसेल का? मी एक काम करतो, मी ना स्वतःला काहीतरी शिक्षा करून घेतो, किंवा मी ह्या घरात परत आलोय ना, हीच माझ्या हातून मोठी चूक घडली. अरे बाबा, मला विश्वास आहे तुझ्यावर. मला फक्त थोडं विचित्र वाटलं ना म्हणून मी तुला विचारलं. कीर्ती, मी तुला खरंच सांगतोय, मी काही केलं नाही. मी जे आहे ना ते तुझ्या समोर आहे. मी ना पाण्यासारखा नितळ आहे अगं. सॉरी. नाही ठीक आहे, सॉरी, पण सोड, मला झोपू द्या अरे प्लीज. अरे हे बघ, काहीच आम्ही असं ठरवून घडलेलं नाहीये ग. त्यानेच मला सांगितलं की त्याला मी आवडते, त्याचं माझ्यावर प्रेम आहे. आता काय बोलू मी? म्हणजे ऑफकोर्स माझंही त्याच्यावर प्रेम आहे, मलाही आवडतो तो. अर्चनाला भेटलीस बहुतेक? नाही, तिने जे सांगितलं ना ते अगदी खरं आहे बरं. चंदन आणि अर्चना सोबत खरंच खुश आहेत. चंदन कदाचित मला आता माफही करणार नाही, पण मी प्रयत्न करायला हवेत का? मध्ये आशू आणि शिवामध्ये पण असंच झालं होतं. ते दोघं पण वेगळे झाले होते, पण शिवाने प्रयत्न थांबवले नाही आणि खरंच आशूला परत मिळवलं, कारण ती खरी होती. माझ्याकडून चुका झाल्या आहेत, पण मी खरंच प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत तर दिव्या, असं जरतर करून चालणार नाही. तुझं खरंच चंदनवर प्रेम आहे ना, तर प्रयत्न कर. चंदनने 100दा नकार देऊ देत, पण मनापासून प्रयत्न केलेत तर प्रयत्न करायला काय हरकत आहे?